वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। श्रुतिस्फूर्तिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैतिष्ठुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति नो इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। भगवान श्री गोपाल कृष्णाच्या चरणी वंदन करतो। जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्य यांच्या चरणी नमन करतो। आमचे श्रीगुरु परमपूज्य डॉक्टर काका आणि परमपूजनीय मंदाताई या दोघांच्याही चरणी साष्टांग नमन करतो। सकल संतांना नमन करतो। उपस्थित आपण सर्व उपनिषद अभ्यासक साधक आपणा सर्वांना सुद्धा सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो। मुंडक उपनिषद आपण अभ्यासतो आहोत। या उपनिषदामध्ये 12व्या मंत्रापर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत। त्या 12व्या मंत्राचा थोडासा पुनर्विचार करू आणि मग पुढे जाऊया। आपण काही मागच्या मंत्रांमध्ये बघितलं की कशा प्रकारे अविद्याग्रस्त लोक जे असतात त्यांचा व्यवहार कसा असतो आणि त्यांना उपनिषदकार काय काय म्हणतात। त्यांना मूढ असं म्हटलेलं आहे, बालबुद्धी असं म्हटलेलं आहे, प्रमूढ असं म्हटलेलं आहे। हे सुंदर सुंदर विशेषणं त्यांनी दिलेली आहेत। परमार्थशास्त्राची जी मुख्य संकल्पना आहे कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याची देही याची ओळा भोगू मुक्तीचा सोहळा असं करण्याचं जे शास्त्र आहे, परमानंदाची प्राप्ती होण्याचं जे शास्त्र आहे ते शास्त्र, तो परमार्थ हे आपल्याला उपनिषदांमधून समजायचं आहे, शिकून घ्यायचं आहे। आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे या नरदेहाचं सार्थक करायचं असेल, या नरदेहाची कृतार्थता कुठे असेल तर ती या पराविद्येमध्ये आहे आणि त्या पराविद्येचा प्रांत आपला सुरू झालेला आहे। अपराविद्या झाली, संपली, अभ्यास केला आपण त्याचा आणि आता पराविद्या म्हणजे काय हे शिकतो आहोत। आणि पराविद्या शिकून घ्यायची असेल तर काय करायला सांगतायत, तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत। आपण मागच्या वेळेला विचार केला होता, मानवाच्या मनुष्याच्या जीवनामधला हा एक टर्निंग पॉईंट आहे जिथे आत्तापर्यंतचे आयुष्य जे आपण जगत आलेलो आहोत ते सोडून आता परमार्थ मार्गाला जो लागलेला आहे, सद्गुरूंची प्राप्ती ज्याला झालेली आहे त्याच्या आयुष्यातला हा टर्निंग पॉईंट। 12व्या मंत्राचं आपण चिंतन करत होतो आणि या चिंतनामध्ये आपण विचार करतो आहोत, परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेद्य मायान्यास्त कृतः कृतेन तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत समित पाणिहि श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम। त्या 12व्या मंत्राचा विचार, पहिल्या चरणांचा, पहिल्या 3 भागांचा विचार आपला करून झालेला आहे। परीक्ष लोकान कर्मचितान, परीक्षा करा कशाची, लोकांची। कुठल्या लोकांची? हा जो मृत्यूलोक आहे, हा मृत्यूलोक, जो मनुष्य लोक आहे तो मनुष्य लोक आणि स्वर्गादी लोक जे प्राप्त होतात कर्म करून, अनेक प्रकारचे वेदांमध्ये सांगितलेले यज्ञ होम हवन इत्यादी करून जे प्राप्त होतात ते स्वर्गादी लोक। त्या लोकांचा थोडासा परीक्षण करा आणि काय करा, विवेक करा। परीक्षण करा म्हणजे काय तर विवेक करा आणि विवेक करून काय करा, जाणा
की हे जे काही आपण या लोकांमध्ये मिळवतो आहे, लोक म्हणजे इथे व्यवस्था केली जाते आपली, तिथे हा मनुष्यलोक आहे, स्वर्गलोक आहे, पितृलोक आहे, इत्यादी प्रकारे जे वर्णन केलेलं आहे, तिथे जे काही आपल्याला मिळतं ते सगळं कर्मानी प्राप्त होतं. जे कर्मानी प्राप्त होत होतं ते असार आहे, अनित्य आहे, अनित्य आहे. अविद्या, काम आणि कर्म. अविद्येमुळे काय होतं तर कामवासना, आणि त्या कामवासनांच्या पूर्तीकरता म्हणून केली जाणारी कर्म ही कशी असारभूत आहे, कशी बुडबुड्यासारखी आहेत, कशी मृगजळासारखी आहेत, कशी स्वप्नावत आहेत, याचा सगळ्याचा विचार आपला करून झालेला आहे. आणि या असार अशा, अशाश्वत अशा भेदमय जीवनातून सारभूत शाश्वत असं जे सत्य तत्व आहे, त्या सत्य अद्वैत तत्वामध्ये आपली निष्ठा दृढ ठेवणं हे आपलं या जीवनाचं सार्थक आहे. हा आपल्याला मार्ग शिकायचा आहे. पण हा विवेक तयार व्हायला पाहिजे. अशाश्वत काय आहे हे ओळखता आलं पाहिजे, शाश्वत काय हे जाणता आलं पाहिजे. ज्याचा असा विवेक पक्का होतो तो काय करतो, निर्वेद मायान्नास्त कृतः कृतेनं. त्याला कळतं निर्वेद म्हणजे वैराग्य, वैराग्याची भाषा सांगितली इथे. विवेक जर का नीट एस्टॅब्लिश झाला, स्थिर झाला, तर आपोआप वैराग्य निर्माण होतं. या जगात एक पण पदार्थ नित्य नाही, सगळं काही अशाश्वत आहे, अनित्य आहे. याचा विचार आपण मागच्या वेळेला केला. अनित्याची आसक्तीचा त्याग म्हणजे वैराग्य. वैराग्याची परिभाषा देखील आपण बघितली. जे जे काही अनित्य आहे त्याची आपल्याला आसक्ती असते, त्या आसक्तीचा त्याग करायचा आहे. अनित्य पदार्थांचा त्याग करायचा असं नाही. शरीरासकट सगळे पदार्थ अनित्यच आहे या जगतामध्ये हे स्वीकारायचं. पण त्याग कशाचा करायचा आहे, विरक्ती कशापासून पाहिजे, त्यातल्या आसक्तीपासनं. त्या अनित्यातनं आपल्याला कधीही नित्य सुखाची प्राप्ती होणार नाही हे जाणून घ्यायचं. आणि कर्म कितीही केलीत, मुख्य सिद्धांत आपण बघितला होता, कर्माने ज्ञानाची कधीही प्राप्ती होत नाही हा सिद्धांत आहे. आत्मतत्वाची प्राप्ती कधीही होणार नाही. का? कारण कर्म करणारा, कर्माचा अभिमान, मी कर्म केलं म्हणणारा, ज्या कर्माचं फळ मिळतं ते कर्माचं फळ, यातलं काहीही नित्य नाही, काहीही नित्य नाही. मग कितीही कर्म केली तर कर्म करून मोक्षाची प्राप्ती जर का झाली आपल्याला, असा विचार करा एका क्षणाकरता, तर तो मोक्षसुद्धा कसा ठरेल, अनित्य ठरेल. कारण कर्माचं फल कसं सांगितलं आहे, अनित्य. मग कर्म करून मोक्ष मिळाला तर मोक्ष कसा ठरेल, तो सुद्धा अनित्यच ठरेल. आणि म्हणून कर्माने, कर्म करून ज्ञानाची, आत्मतत्वाची प्राप्ती कधीही होत नाही. मग म्हणून कर्म करायची की नाहीत? काय होणार आहे मी कर्म करून? कशाकरता करायची मी कर्म? या कर्मातनं तर काहीच लाभ नाही आहे. मग लाभ नसेल तर करायची कशाला? तर त्याचं उत्तर आहे करायची. कर्म केल्याशिवाय एकही क्षण आपण राहू शकत नाही असं भगवंतांनी गीतेत सांगून ठेवलेलं आहे. कर्म तर करायचीच. कशाकरता करायची आणि कशी करायची हे सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. निष्काम आणि कर्तव्य बुद्धीने करायची. कारण का? तर निष्काम कर्म केल्याने चित्त शुद्ध होतं. निष्काम उपासनेने चित्ताची शांती होते. आणि जे चित्त शुद्ध झालेलं आहे आणि शांत झालेलं आहे, अशा चित्तामध्ये ज्ञानाचा उदय होण्याची शक्यता असते. ज्ञान होतं तिथे, कारण आपला मूळचा स्वभाव ज्ञानरूपच आहे. आपोआप ज्ञान तिथे प्रगट होतं. फक्त आपल्याला आपलं चित्त, अंतःकरण वृत्ती ही शुद्ध आणि शांत करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आपण कर्माचे प्रकारसुद्धा बघितले. उत्पाद्य, प्राप्य, संस्कार्य, विकार्य अशा प्रकारची कर्म असतात. पण आत्मवस्तूला यातलं एकही लागू पडत नाही. आत्मवस्तू प्राप्य नाही आहे, आत्मवस्तू उत्पाद्य नाही आहे, त्याचं उत्पादन करता येत नाही, आत्मवस्तूवर कुठलेही संस्कार करता येत नाही. आणि म्हणून कर्माने आत्मवस्तू प्राप्त होत नाही हा विचारसुद्धा आपण केलेला आहे. आणि म्हणून मुमुक्षु लोकांनी काय करावं? जे जिज्ञासू आहेत, जे मुमुक्ष आहेत, ज्यांना मोक्षाची इच्छा आहे, त्यांनी काय करावं मग अशा तर सांगितलंय, तज्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत. जो असा विवेकी आहे, जो विरागी आहे, जो विरक्त आहे, खऱ्या अर्थाने विरक्त आहे, ज्यांनी असा अधिकार प्राप्त केलेला आहे, त्या साधकांनी काय करावं तर श्री गुरूंकडे जावं.
इथे विरक्त हा अधिकार सांगितलेला आहे, विवेक हा अधिकार सांगितलेला आहे. विरक्त म्हणजे काय हो? मगाशी आपण विचार केला आसक्तीचा, अनित्याच्या आसक्तीपासून सुटका, ज्याने त्याचा त्याग केलेला आहे तो विरक्त. नुसतीच आसक्ती, राग द्वेष असे शब्द असतात बघा. राग आणि द्वेष. राग म्हणजे एखाद्या वस्तूबद्दलची आसक्ती किंवा प्रेम, तेही सुटलं पाहिजे आणि त्याचबरोबर एखाद्या गोष्टीच्या बद्दलचा द्वेषही सुटला पाहिजे. ज्याचा राग सुटला आणि ज्याचा द्वेषही सुटला तो विरागी झाला. रस्त्याच्या कडेने जात असताना कुठे गुलाबाची बाग लागली तर सुंदर वास येतो. आहा, किती छान गुलाबाचा वास आला म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं. आणि त्याच रस्त्याने थोडंसं पुढे गेल्यानंतर कचरा कुंडी लागते आणि तिथे कचऱ्याचा घाणेरडा वास येतो. त्याच्याबरोबर आपल्याला एकदम एक प्रकारची घृणा मनामध्ये निर्माण होते. असं जर का असेल तर रागही सुटला नाही आणि द्वेषही सुटला नाही. काहीतरी हवं आणि काहीतरी नको असं जोपर्यंत वाटत आहे तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने विरक्त झालेलो नाही. राग द्वेष, यश अपयश, सुख दुःख या कुठल्याही प्रकारच्या इच्छा, लालसा आपल्या मनामध्ये नको, या दोघांपासून जो मुक्त झालेला आहे तो खऱ्या अर्थाने विरक्त झालेला आहे. हे आपण लक्षात घेतलं. आणि मग आचार्यांनी पुढे सांगितलं की ज्यांना अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या बुद्धीने अभ्यास करू नये. गुरुमेवाभिगच्छेत, श्रीगुरूंना शरण जाऊन अभ्यास करावा. कितीही शास्त्र शिकलो, अनेक ग्रंथ वाचले, लिहिता वाचता येत आहेत म्हणून खूप ग्रंथांचा अभ्यास केला आणि म्हणून मी आता माझं समजावून घेतो, अशा पद्धतीने ह्या ग्रंथांचा अभ्यास करून चालत नाही. अशा पद्धतीने ग्रंथांचा अभ्यास होईल, कदाचित त्या अभ्यासावरनं छान प्रकारे विवेचन होईल, मांडणी होईल, पण त्यांनी जे ब्रह्मज्ञान आहे ते ब्रह्मज्ञान कदाचित प्राप्त होणार नाही. आमच्या श्रीगुरूंचं एक सुंदर आणि खूप छान वाक्य आहे, स्वबुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ करू नये. मग कसा करावा? शास्त्र काय सांगते, संत काय सांगतायत आणि मुख्य म्हणजे आपले श्रीगुरू काय सांगतायत यांचा आधार घेत यांचा मागोवा घेत अभ्यास करावा. या ग्रंथांचा अभ्यास करावा. पण कसा? माऊलींनी सांगून ठेवलंय, व्यासाचा मागोवा घेतू, भाष्यकारा ते वाट पुसतू. अशा पद्धतीने करावा. भाष्यकारांचा म्हणजे आधीचे जे संत होऊन गेले, ज्यांनी भाष्य केलेली आहेत, त्यांचा आधार घेत त्यांच्या बुद्धीने आपण हे परमार्थशास्त्र समजून घ्यावं. श्रीगुरूंना शरण जाऊन ते समजावून घ्यावं. स्वतंत्रतापूर्वक आपला मी माझं करतो, मला लिहिता वाचता येतं म्हणून मी आता अभ्यास करतो असं म्हणून कधीही तो अभ्यास पूर्ण होत नाही. किंवा जे प्राप्त करायचं आहे ते इतकं सूक्ष्म आहे ते प्राप्त होत नाही. म्हणून श्रीगुरूंना शरण जाऊन अभ्यास करायला सांगितलेला आहे. स गुरुम एव अभिगच्छेत. एव शब्द आलेला आहे इथे, म्हणजे फक्त श्रीगुरूंना शरण जाऊनच. याचा अर्थ बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दूर टाकून आणि त्या बाकी सगळ्या गोष्टींमध्ये आपली स्वतःची बुद्धीसुद्धा दूर सोडून श्रीगुरूंच्या बुद्धीनुसार म्हणजे त्यांनी सांगितलेल्या मार्गानुसार अभ्यास करावा, समजावून घ्यावं. हे धर्मशास्त्र, हे परमार्थशास्त्र, हे अध्यात्मशास्त्र काय आहे तर आपल्याला ते कळेल. आपल्या स्वतःच्या बुद्धीचाही इथे निषेध केलेला आहे. मला लिहिता वाचता येतं म्हणून मी ग्रंथ उघडून वाचून घेतो, पण तो ग्रंथ कळेलच याची काही गॅरंटी नसते, समजेल याची काही गॅरंटी नसते. एक उदाहरण बघू छोटंसं, म्हणजे पटकन कळेल. ऑनलाईन आजकाल खूप सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, माहिती उपलब्ध आहेत. आता मला जायचं आहे हिमालय सर करायला, हिमालयाचं शिखर मला सर करायचं आहे, माउंट एव्हरेस्ट. खूप सगळे यूट्यूबवर व्हिडिओज आहेत क्लाइम्बिंगचे. ऑनलाईन खूप सगळी माहिती आहे, ती सगळी वाचली. त्याच्याकरता कशी तयारी करावी ते सुद्धा सगळं ऑनलाईन वाचलं. त्याच्याकरता काय एक्सरसाइज लागते ती केली. छोट्या मोठ्या हाईक्स करायच्या असतात त्या केल्या. बर्फामध्ये कसं चालायचं ते पण शिकलो, वाचलं, बघितलं ऑनलाईन सगळं. आणि मग निघालो एकटाच. कुठे? हिमालय सर करायला. आता एकटाच निघालो. आता तुम्ही काय म्हणाल अशा माणसाला? एकटाच निघालो, गाईड बरोबर नाही, बरोबर लोकांची टीम नाही, मेडिकलची टीम वेगळी असते ती नाही.
कसं जायचं ते शेर्पा लोक ते नाहीत बरोबर, पण तरी मी निघालो, अशाने हिमालय सर होईल का नाही. म्हणून योग्य तो मार्गदर्शक, योग्य तो गाईड असेल तरच ध्येय गाठता येतं. माऊलींच्या फार सुंदर ओव्या आहेत. माऊलींनी सांगून ठेवलेलं आहे, परी संतांस व्यवसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यसे. योगज्ञानांच्या बद्दलचा विचार करायचा कुठे? संतांजवळ जाऊन. संतांचं व्यवसता, त्यांच्याजवळ जायचं, त्यांच्याजवळ वास करायचा. आणि गुरुचरण उपासिता, गुरुचरण म्हणजे गुरु सेवा करायची. आणि ही सगळी कशी करायची? तर पुढे मेघ ज्ञानबाची मारून ठेवलेली आहे, वैराग्यसी. वैराग्य पूर्ण परिपक्व झालं असेल तेव्हा, विरक्ती साध्य करून मग. आणि तसं जर का केलं तर माऊली म्हणते, येणेचे गा सत्कर्मे, अशेषही अज्ञान विरमे. असं जर का सत्कर्म केलं म्हणजे श्रीगुरूंची उपासना, सेवा, श्रीगुरूंच्या जवळ जाऊन विचारणं, योग आणि ज्ञानाबद्दलची विचारपूस करणं, असं जर का केलं, हे सत्कर्म केलं तर त्याचं अज्ञान नाहीस होतं. जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी. म्हणून ही एक सूक्ष्म विद्या आहे. नुसती लिहून कळेल समजेल असं नसतं. एक गोष्ट बघू म्हणजे पुन्हा स्पष्ट होईल मुद्दा हा. एक व्यापारी असतो, मृत्यू होतो. आता त्याचा जो लहान मुलगा असतो त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी येते. व्यापार सांभाळायचा आहे त्याचा. मुलगा अजून तितकासा तरबेज झालेला नसतो, तो थोडासा लहान असतो. म्हणून त्या मुलाला मात्र फार व्यापार जमत नाही आणि हळूहळू त्यांची परिस्थिती खालावत जाते. आणि मग एक वेळ अशी येते की आता व्यापार बंद करायची वेळ त्या मुलावर येते. त्या मुलाला एवढं वाटत असतं की काहीतरी आपल्या वडिलांनी तरतूद करून ठेवलेली असेल, कुठेतरी काहीतरी सेव्हिंग करून ठेवलं असेल, असा त्याच्या मनामध्ये विचार येतो. कारण इतक्या वर्षापासून माझे वडील व्यापारामध्ये आहेत, अशा प्रसंगी, अशा काळी काहीतरी मदत मिळण्याकरता म्हणून कुठेतरी काही त्यांनी सेव्हिंग्स करून ठेवलं असेल असं त्याच्या मनात येतं. आणि म्हणून तो आपली सगळी जुने पुस्तकं काढून बसतो की कोणाकडनं काही येणं आपल्याला शिल्लक आहे का, किंवा कुठे काही एखादी नोट मिळते का. आणि त्याच्या भाग्याने त्याला खरंच अशी एक चिठ्ठी मिळते ज्याच्यावर त्याच्या वडिलांची स्वाक्षरी असते आणि लिहून ठेवलेलं असतं. एक छोटीशी नोट असते त्याच्यावर. काय लिहिलेलं असतं त्याच्यावर? त्यांनी लिहिलं असतं की रामनवमीच्या दिवशी दुपारी 4 वाजता आपल्या घरातील मंदिराच्या शिखरावर मी 1000 सुवर्णमुद्रा ठेवलेल्या आहेत. आता हा अतिशय खुश होतो, आनंदी होतो. वा वा वा, मिळाला. आपल्याला वडिलांनी काहीतरी तर तरतूद करून ठेवलेली आहे. लगेच जातो आपल्या घरातल्या त्या राम मंदिरापाशी जातो. लिहिलं असतं त्याच्यावर, मंदिराच्या शिखरामध्ये 1000 सुवर्णमुद्रा. बघतो जाऊन, मंदिराच्या शिखरावर चढतो. कुठे ठेवल्यात? शिखरामध्ये ठेवल्यात का? कुठे काही हंडा दिसतोय का? कुठे त्याला सापडत नाहीत. थोडासा हताश होतो. पुन्हा चिठ्ठी वाचतो. पुन्हा चिठ्ठीमध्ये तेच लिहिलेलं असतं. तेच बघतो की अरे, ज्या अर्थी बाबांची स्वाक्षरी आहे आणि त्यांनी ही नोट लिहिली असेल त्या अर्थी ते खोटं तर लिहिणार नाही, काहीतरी याच्यामध्ये गुपित असेल, काहीतरी तर असेल. पुन्हा वाचतो, रामनवमीच्या दिवशी दुपारी 4 वाजता आपल्या मंदिरातील कलशामध्ये 1000 सुवर्णमुद्रा ठेवलेल्या आहेत. मग त्याला वाटतं की अरे, मंदिराच्या कलशामध्ये म्हणजे कलशात आतमध्ये कळसात असतील त्या. मग तो कळस जो आहे तो फोडून बघतो. मग तो बोलावतो कारागिरांना, तोडतो तो कळस, त्यांना तोडायला सांगतो आणि त्याच्यामध्ये कुठे काही मिळतं का बघतो. कुठे काही एखादा गुप्त दरवाजा दिसतो का काय कळसात, असा त्याच्या मनामध्ये विचार येतो. पण तसंही काही होत नाही. मंदिराचा कळस तोडतो तरी हाती काहीच लागत नाही. अतिशय निराश होतो, चिंताक्रांत होतो. आणि मग त्याला कोणीतरी सुचवतं की अरे, तू अमुक अमुक त्या गुरूंना जाऊन भेट. मग आता हा जातो गुरूंच्याकडे. त्यातले जाणकार जे श्रेष्ठ व्यापारी असतात त्यांच्याकडे जातो. त्यांना विचारतो नम्रतापूर्वक, असं असं आहे. ते म्हणतात काय झालं सांग. चिठ्ठी दाखवतो. मग ते गुरु चिठ्ठी वाचतात आणि म्हणतात की आता तू एक काम कर बेटा, रामनवमीला अजून 3 महिने आहेत. तुझे ते मंदिर जे आहे ते जसं होतं तसंच्या तसं पुन्हा बांधून काढ. तो जो कळस होता, जो तू फोडलास पाडलास, तो पुन्हा तयार कर आणि तो तसाच्या तसा करून ठेव. आणि मग रामनवमीच्या दिवशी आपण बोलू, असं म्हणून ते गुरु त्याला पाठवून देतात.
जी काही मित्रांकडनं थोडी बहुत धनसंपत्ती पुन्हा गोळा करून पुन्हा मजुरांना बोलवून तो कळस तो बनवून घेतो. रामनवमीचा दिवस येतो. रामनवमीच्या दिवशी श्रीगुरू येतात तिथे. देवाची पूजा, रामनवमीचा दिवस सगळं करतात. प्रदक्षिणा घालायला म्हणून बोलवतात त्याला आणि मग ती चिठ्ठी हातामध्ये घेतात. रामनवमीच्या दिवशी दुपारी 4 वाजता मंदिराच्या कळसावर 1000 सुवर्णमुद्रा ठेवलेल्या आहेत. असं जेव्हा ती चिठ्ठी वाचतात त्यावेळेला त्या मुलाला हाताशी धरून घेऊन जातात आणि मग प्रदक्षिणा घालतात त्या मंदिराभोवती. त्यावेळेला दुपारच्या बरोबर 4 वाजताच्या वेळेला त्या मंदिराच्या कळसाचा सावली ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणी त्याला तिथे खोदायला सांगतात. आणि बरोबर रामनवमीच्या दिवशी 4 वाजताची सावली ज्या ठिकाणी पडली आहे कळसाची, त्या कळशाच्या सावलीच्या तिथे खोदल्यानंतर त्याला तिथे खंडा मिळतो आणि त्या हंड्यामध्ये 1000 सुवर्णमुद्रा मिळतात त्याला. आता वाचन त्यांनी सुद्धा केलं, त्याच्या परिवारातल्या इतर लोकांनी सुद्धा केलं, पण त्यांनी कळस फोडला. जो गुरु असतो त्या गुरुनी मात्र बरोबर त्यातला भावार्थ जाणला, त्यातला गर्भितार्थ काय हे जाणलं आणि त्याच आत्मस्वरूप वस्तूची प्राप्ती त्याला करून दिली. धनाची प्राप्ती इथे करून दिली. दृष्टांत हा दृष्टांतापुरता घ्यायचा, कथाभाग सोडून द्यायचा, आपण काय समजायचं ते समजून घ्यायचं. म्हणून ही जी सूक्ष्म विद्या आहे, ही सूक्ष्म विद्या प्राप्त करून घेण्याकरता तशी सूक्ष्म बुद्धी, ती सूक्ष्म पण लागते, शुद्ध पण लागते आणि शांत पण लागते. आणि म्हणून गुरूंच्याकडनं ती जी मार्ग तो शिकून घ्यावा, समजावून घ्यावा. मग गुरूंकडे कसं जावं तर समित पाणी म्हणजे समिधा घेऊन जावं. गुरूंच्याकडे जायचं आहे, सेवा करायला जायचं आहे तर समिधा घेऊन जावं. आता समिधा म्हणजे इथे एक प्रतिकात्मक सांगितलेलं आहे. पूर्वीच्या काळी यज्ञ करत असत आणि यज्ञ करण्याकरता म्हणून समिधा लागत असत. म्हणून श्रीगुरूंकडे जंगलातनं समिधा गोळा करून जावं अशा पद्धतीचा एक अर्थ. पण यातला दुसरा अर्थ असा की समिधा म्हणजे सुकी लाकडं, हे एक वैराग्याचं प्रतीक आहे. प्रखर वैराग्य याचं बांधलेलं आहे, ज्यांनी बांधलेलं आहे. सुकी लाकडं म्हणजे ज्याच्यातली आसक्ती पूर्णपणे निघून गेलेली आहे, अशी सुकी लाकडं घेऊन समित पाणी कुठे जावं? श्रीगुरूंकडे जावं. का बरं सुकी लाकडं घेऊन जायची? कारण सुकी लाकडं जर का अग्नीत समर्पण केली तर ती पटकन पेट घेतात, अग्नी त्यांचा स्वीकार लगेच करतो. मग ज्ञानाचा जो अग्नी आहे, तो ज्ञानाचा अग्नी जर का आपली लाकडं सुकी असतील, त्याच्यामध्ये आसक्तीचं पाणी नसेल तर ती लगेच जळतील. ज्ञानादीप पेटण्याकरता म्हणून आपलं वैराग्य प्रखर पाहिजे, तर आपल्याला ज्ञान काय देत आहेत श्रीगुरू ते कळेल. आपली जर का आसक्ती कुठेतरी असतील, म्हणजे आपली लाकडं जर का ओली असतील, तर मात्र ओल्या लाकडांचं काय होतं हे आपण सगळेजण जाणतोच. नुसताच धूर होतो, सगळीकडे धूरच धूर, असं होतं की नाही? आणि मग त्या धुरामुळे काय होतं? सगळ्यांनाच रडवेलं होतं. डोळ्यातनं पाणी निघतं, नाकातनं पाणी निघायला लागतं, धूर नाकातोंडात जायला लागतो आणि सगळेजण बेचैन होतात. म्हणून ओली लाकडं सगळ्यांना रडवतात. म्हणून आपली लाकडं कशी पाहिजे, म्हणजे कसं आपलं वैराग्य कसं पाहिजे? प्रखर पाहिजे, सुख पाहिजे, आसक्ती पूर्ण निघाली पाहिजे. आता आपण श्रीगुरूंकडे जातो आणि श्रीगुरूंना म्हणतो, माझं प्रमोशन होत नाही आहे, काय करू सांगा. माझा मुलगा पास होत नाही आहे, त्याने काय करावं सांगा. माझ्या मुलाची दुसरीत ॲडमिशन करायची आहे, कुठल्या शाळेमध्ये करू ते सांगा. माझ्या मुलाला जॉब लागत नाही आहे, काय करू ते सांगा. माझ्या मुलीचं लग्न होत नाही आहे, काय करू ते सांगा. माझ्या बायकोचा रोग बरा होत नाही आहे, काय करू ते सांगा. थोडक्यात काय, मी आणि माझं यांच्यामध्ये आपली जी आसक्ती असते आणि त्यांचं भलं व्हावं अशी जी आपली अपेक्षा असते, त्या अपेक्षा आणि त्या मागण्या घेऊन आपण श्रीगुरूंकडे जातो. मग आता श्रीगुरूंकडे आपण हे सगळ्या मागण्या घेऊन गेलो तर ते आपल्याला ब्रह्मज्ञान कसं करून देतील बरं? म्हणून श्रीगुरूंकडे जाताना काय मागावं हे पण आपल्याला कळलं पाहिजे. आपली साधना कशी होईल, आपलं कल्याण कसं होईल. ग्रंथांमध्ये, उपनिषदांमध्ये सांगितलेल्या जर का काही गोष्टी असतील त्या कशा समजून घेता येतील, ह्याच्याबद्दलची मागणी, ह्याच्याबद्दलचा विचार श्रीगुरूंपाशी जाऊन करावा.
पण आपण प्रपंचाचाच विचार करत बसतो तर मग त्यांनी काही हाती लागणार नाही. म्हणून समित पाणी या शब्दाचा अर्थ आपण वैराग्य असा त्याचा अभिप्रेत अर्थ घ्यावा. आणि काय सांगितलंय पुढे, कुठल्या गुरूंकडे जायचं त्यांचं वर्णन केलेलं आहे, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. जे श्रोत्रिय आहेत आणि जे ब्रह्मनिष्ठ आहेत अशा गुरूंपाशी जावं. गुरु हे एक तत्व आहे. पण गुरु शब्दाचा अर्थ काय आहे? एक गुरु शब्दाचा अर्थ खूप छान सांगितलेला आहे. गुरु शब्दाचा अर्थ आहे भारी. गुरु म्हणजे काय? भारी, वजनदार. आता वजनदार म्हणजे काय? आमचे गुरु खूप भारी आहेत बरं का, ते आपण मराठीमध्ये म्हणतो आमचे गुरु खूपच भारी आहेत असं म्हणणं असा अर्थाने तो घेऊ नये का? त्यातला सांगायचा बारकावा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला पालापाचोळा जो असतो तो छोट्याशा हवेने सुद्धा उडून जातो. एखादा थोडासा वारा आला की तो पालापाचोळा उडून जातो. एखादा मोठं वादळ आलं तर घराची छपरंसुद्धा उडून जातात, झाडंसुद्धा कोळमळून पडतात. हरिकेन वगैरे आला, मोठं वादळ आलं. पण गुरु म्हणजे काय आहे तर कुठल्याही परिस्थितीमध्ये जरासुद्धा जो विचलित होत नाही, जो अत्यंत स्थिर राहतो, जो कधीही असा उडून जाऊ शकत नाही, तो गुरु. सुखदुःखांचे वेगवेगळ्या प्रकारचे तडाखे जे येतात त्यांना अतिशय शांतपणे, अनुकूल प्रतिकूल यांचे जे तडाखे येतात त्यांना अतिशय शांतपणे, अजिबात विचलित न होता अत्यंत प्रसन्नपणे जे राहू शकतात ते गुरु. असं गुरूंचं वर्णन आहे. आणि हे गुरु कसे असतात, हे कसे असावेत? श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. नाथ महाराजांची फार सुंदर उभी आहे, जो शब्दज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी समर्थू, यथोचित निज भावे. जो शब्दज्ञाने पारंगतू, जो शब्दज्ञानांमध्ये पारंगत आहे असा म्हणजेच श्रोत्रिय. श्रोत्रिय याचा अर्थ ज्याचा शास्त्राभ्यास झालेला आहे, शास्त्राभ्यास ज्यांनी स्वतः केलेला आहे आणि त्या शास्त्राभ्यासामुळे शास्त्रातले बारकावे, शास्त्रातले मुद्दे जो शिष्यांना समजावून सांगू शकतो त्याला श्रोत्रिय असं म्हणतात. आणि हा शास्त्राभ्याससुद्धा कसा केलेला आहे तर शास्त्राभ्याससुद्धा गुरु परंपरापूर्वक, संप्रदायपूर्वक आपल्या श्रीगुरूंकडून ज्यानेही आत्मविद्या प्राप्त केलेली आहे असा, परंपरेने प्राप्त झालेला असा शास्त्राभ्यास ज्यांनी केलेला आहे तो श्रोत्रिय. कुठली 4 प्रवचनं इकडनं ऐकली, 4 प्रवचनं तिकडनं ऐकली, आज हे चॅनल बघितले, उद्या ते चॅनल बघितलं आणि खूप सगळी माहिती डोक्यात भरून घेतली आणि नंतर मग कोणाला उपदेश करायला लागला, असा गुरु कामाचा नाही. नुसती प्रवचनं करून आत्मज्ञान होत नाही. विचार करून झालेला आहे आपला हा कठोपनिषदामध्ये. नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुना श्रुतेन. खूप बोललो, खूप प्रवचनं केली म्हणून, खूप ऐकलं म्हणून, खूप बुद्धिमान आहे म्हणून ब्रह्मज्ञान होईल असं सांगता येत नाही. पण शिष्य ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्या शिष्याच्या जिज्ञासेचं निराकरण करता येणं हे श्रीगुरूंना जमलं पाहिजे. म्हणून श्रीगुरू श्रोत्रिय सांगितलेलं आहे. आपल्या उपनिषदांमध्ये, आपल्या धर्मशास्त्रांमध्ये हा नेहमी एक संवाद सांगितलेला आहे. संवाद आहे, संवाद अपेक्षित आहे. प्रश्न काय आणि उत्तर काय, शंका काय असतील त्याचं समाधान काय, अशा पद्धतीने आपल्या सगळ्या शास्त्राची मांडणी केलेली आहे. आपण कठोपनिषदामध्ये बघितलं नचिकेता आणि यमदेव. आपण इथे बघत आहोत शौनक, तो आपल्या गुरूंकडे जाऊन प्रश्न विचारतोय. तिथनंच या उपनिषदाची सुरुवात झालेली आहे. आपण दासबोधाचा अभ्यास करतो. दासबोध म्हणजे काय तरी गुरु शिष्य संवादे. दासबोध म्हणजे काय दुसरं? व्हॉट इज दासबोध? गुरु शिष्यांचा संवाद. मग तो संवाद असला पाहिजे, विसंवाद असता कामा नये. तिथे वाद विवाद कुतर्क असं करून चालत नाही. अश्रद्धा असेल तर काही लाभ होत नाही. काहीतरी विचारायचा प्रश्न गुरूंना आणि मग गुरु काहीतरी जे सांगतील त्याच्या हे काय आपल्याला पटलं नाही बुवा असं म्हणायचं. त्यांनी काय सांगितलं पण आम्हाला ते काही कळलं नाही, पटलं नाही, अशाने कुठलाही ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आमचे श्रीगुरू फार सुंदर उदाहरण देतात. एक जण त्यांच्याकडे आला म्हणे, आत्तापर्यंत हा प्रश्न मी 40 लोकांना विचारलेला आहे म्हणे, पण अजूनही माझं समाधान झालेलं नाही.
तुम्ही माझं समाधान करून द्या. आमचे डॉक्टर काका गमतीने सांगतात की त्याच्या अशा लोकांचं कुठलंही समाधान कधीच कोणी करू शकत नाही, म्हणून ते सरळ सांगतात की तू मला 41वा समज, म्हणजे मला तुझा प्रश्न पण विचारू नको आणि उत्तर पण मागू नकोस. वाद कुतर्क असं न करता संवाद साधावा, श्रीगुरूंकडे जाऊन अशा पद्धतीने विचारून घ्यावं. हे तेव्हाच शक्य होतं ज्यावेळेला आपण श्रीगुरूंनी काय सांगायचं आहे ते आपण स्वीकारण्याकरता तयार असतो. श्रीगुरू आपल्याला काय सुचवतात ते प्रत्येक वेळेला बोलवून शिकवत नाहीत. काही काही गोष्टी न बोलता सुद्धा शिकवल्या जातात. काही काही गोष्टी आचरणातनं शिकाव्या लागतात, समजून घ्याव्या लागतात श्रीगुरूंच्या. याच्याकरता आपल्याला आपल्या श्रीगुरूंच्या बरोबर फ्रिक्वेन्सी जुळणं गरजेचं आहे. अतिशय सुंदर उदाहरण म्हणून हे दिलेलं आहे इथे. पूर्वीच्या काळी आकाशवाणी असायची, रेडिओ असायचे. आजकाल फारसे कोणी ऐकत नाहीत रेडिओ, पण तरीसुद्धा पूर्वीच्या काळी आकाशवाणी असायची आणि तो असा मोठा ट्रान्झिस्टर रेडिओ असायचा आणि त्याला ते 2 नॉब्स असायचे. ते फिरवून ते ट्यून करावं लागायचं. ते ट्यून केल्याशिवाय त्या रेडिओतनं स्पष्ट आवाज यायचा नाही. खरखर 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 असा आवाज यायचा. आणि बरोबर त्या ठिकाणी तो नॉब नेऊन फिरवला आणि बरोबर ट्यून झाला की लगेच फार सुंदर प्रकारे जे काही गाणी असतील, बिना का गीत मालासारखी, किंवा अजून काय जो प्रोग्राम असेल ऐकायचा, समाचार असतील, जे काही ऐकायचं असेल त्या स्टेशनशी ते ट्यून झालं की मग व्यवस्थित आवाज ऐकू यायचा. अगदी तसंच आहे. आपल्याला सुद्धा आपल्या श्रीगुरूंबरोबर ट्युनिंग करून घ्यावं लागतं. ते ट्युनिंग झालं बरोबर तर मग श्रीगुरू आपल्याला काय सांगतायत, काय देऊ पाहतायत ते आपल्याला स्वीकारता येईल, ते आपल्याला घेता येईल. ज्या पद्धतीने त्या स्टेशनवरनं ते रेडिओ वेव्ज, लहरी ज्या असतात त्या असंख्य आसमंतामध्ये असतातच असतात. फक्त आपलं ट्युनिंग करायचं बाकी असतं. त्या वेव्ज तशाच तिथे फ्रिक्वेन्सी असतेच. आपण ट्यून केलं की बरोबर आपल्याला ते रिसीव्ह करता येतं. प्रॉब्लेम त्या रेडिओमध्ये असतो, रिसिव्हिंग एंडमध्ये असतो. मूळ स्टेशनवरनं ते प्रक्षेपित होतच असतं. अगदी त्याचप्रमाणे गुरूंकडनं श्रीगुरूंची कृपा, ज्ञानाची कृपा ही प्रसारित होतच असते. आपल्याला आपलं स्टेशन ट्यून करून घ्यावं लागतं. आणि हे ट्यून करणं म्हणजे काय, तर निष्काम कर्मोपासनेने आपलं चित्त, आपलं अंतःकरण शुद्ध आणि शांत करून घेणं हीच आपली साधना आहे. हेच आपलं ट्युनिंग करणं आहे. असं जर का ट्युनिंग करणं जमलं तर मग गुरुकृपा आहेच. नित्यप्राप्ताची प्राप्ती व्हायला काही वेळ लागणार नाही. मग म्हणून श्रोत्रिय याचा अर्थ ज्यांनी शास्त्रपूर्वक श्रीगुरूंकडनं, आपल्या श्रीगुरूंकडनं संप्रदायपूर्वक ज्यांनी ज्ञान ग्रहण केलेलं आहे अशा श्रीगुरूंकडे जाऊन ते आपण ती विद्या ग्रहण करावी. काही काही असे गुरु असतात बरं, जे स्वतःला गुरु म्हणून डिक्लेअर केलेले असतात. अशा सेल्फ मेड गुरूंपासून दूर राहावं. असे सेल्फ मेड गुरु असं क्लेम करतात की मी काही उपनिषदं वाचली नाही आहेत, मी काही गीता वाचलेली नाही आहे, मी काही असले अध्यात्मग्रंथ वाचले नाही आहेत, मी कोणाकडे काही शिकलो नाही आहे, पण मला असंच ज्ञान झालं आणि मी गुरु आहे, असे जे कोणी सांगतात त्यांच्यापासून 4 हात लांब राहिलेलं बरं. म्हणून श्रोत्रिय पुढचा शब्द आहे ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मनिष्ठ आनंदामध्ये डुल्लत असा शब्द नाथ महाराजांनी वापरलेला आहे. ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, डोलतात ब्रह्मानंदामध्ये. ब्रह्मनिष्ठ जे असतात ते सतत ब्रह्मामध्ये, ब्रह्मभावामध्ये जे स्थित असतात, प्रपंचामध्ये व्यवहार करताना व्यवहार केल्यासारखे वाटतात, पण त्यांची आत्मस्थितीमध्ये त्यांची भावना दृढ असते. आपण प्रपंचामध्ये स्थित असतोच असतो. आपण प्रपंच सोडून मग परमार्थ करायला लागतो. ते ब्रह्मानंदामध्ये स्थित असतात आणि अधूनमधून ते प्रपंच करत असतात. आपण प्रपंचामध्ये वावरत असतो आणि मग म्हणतो की आता मला पूजेला बसायचं आहे, आता मला ध्यानाला बसायचं आहे, आता मला नामाला बसायचं आहे, आणि मग ते 5-10 मिनटं 15 मिनटं काय जे असेल ते तेवढे आपण देतो. जे श्रीगुरू असतात, जे ब्रह्मनिष्ठ असतात, जे संत महात्मे असतात, ते सतत त्या ब्रह्मनिष्ठेमध्ये असतात, ब्रह्मभावात स्थिर असतात. ते अधनमधनं व्यवहाराकरता म्हणून व्यावहारिक पातळीवर आपल्यामध्ये येत असतात. आपण विचार करावा म्हणजे कळतं आपण कुठे कुठे स्थित असतो. विचार कशाचा चाललेला आहे आत्ता, उपनिषदाचा, पण मनामध्ये वेगळेच विचार सुरू असतात काहीतरी. इथे बसताना बोलतोय तुमच्याशी,
आणि विचार उद्याचा चालू आहे. उद्या सोमवार आहे, ऑफिस आहे, कामाला जायचं आहे, काहीतरी वेगळीकडेच मन आपलं भटकत असतं. प्रपंचामध्ये सतत मन भटकत असतं. आपण सगळे कसे आहोत? प्रपंचस्थित आहोत, प्रपंचनिष्ठ आहोत. श्रीगुरू मात्र तसे नसतात. श्रीगुरू ब्रह्मनिष्ठ असतात. आमच्याकडे एक मध्यंतरी ऐकलेला किस्सा. आई आहे, त्यांची दोन्ही मुलं शिक्षणाकरता म्हणून आता बाहेरगावी गेलेली आहेत. त्या आईचं आत्तापर्यंतचं सगळं आयुष्य त्या मुलांच्या भोवती जे फिरत होतं तसं, आणि आता मुलं बाहेर गेल्यामुळे त्या मुलांच्या काळजीमध्ये ती आई आता स्थित आहे. मुलांनी यावं, त्यांनी त्यांच्या त्या कुठे जिथे शिकायला गेले, जिथे हॉस्टेलमध्ये राहतात तिथे ते राहतात, खातात, पितात, खेळतात, अभ्यास करतात, काय जे असेल ते चालू असतं. पण इकडे ह्या आईचं BP वाढलं आहे, शुगर वाढली आहे, वेगवेगळ्या प्रकारची एन्झायटी, त्रास. कसं होईल, काय होईल, कोणाचं? मुलांचं. कुठे? तिकडे हॉस्टेलमध्ये आहेत. ते कसे आहेत? मजेत आहेत, करतात व्यवस्थित सगळं आपलं. पण इकडे फोन आल्याशिवाय, रात्री ते मुलांनी हॉस्टेलमधनं फोन केल्याशिवाय या आईला झोप लागत नाही. आणि ही आई आपल्या मुलाचा फोन येईस्तवर वाट बघत बसते. रात्री 1-1, 1:30 वाजेस्तवर तिला झोप नाही. फोन केला, त्या मुलाचा फोन आला की मी घरी आले, मी झोपतोय आता, रात्रीचा गुड नाईटचा कॉल झाला की मग हिला झोप लागते. अशा प्रकारची ही, आता हिला ब्रह्मनिष्ठ म्हणावं का मुलगानिष्ठ म्हणावं? काही लोक असतात अतिशय साफसफाई, घर एकदम अप टू डेट टिपटॉप ठेवायचं असतं सगळ्यांना, म्हणून साफसफाई करत बसतात. दिवाळीची साफसफाई असते ती गोष्ट वेगळी, ती झाली, तेवढ्याने त्यांचं होत नाही. एरवीसुद्धा घर एकदम टिपटॉप लागतं. शूज बरोबर रॅकमध्ये जसे पाहिजे तसे ठेवलेले पाहिजे, जरा इकडे तिकडे झालेले चालत नाही. कपडे अलमारीमध्ये जसे पाहिजे तसे ठेवलेले पाहिजेत, जरा इकडे तिकडे झालेले चालत नाही. तेवढंच सोडावं, टेबलवर टीपॉयवर ठेवलेला न्यूजपेपरसुद्धा आणि ते मॅगझिनसुद्धा बरोबर एका ठराविक अलाइनमेंटमध्येच पाहिजे. जरा आडवे तिडवे टाकल्यासारखे झाले तर बिघडतं सगळं. आता अशा माणसांनी ब्रह्मनिष्ठ कसं व्हावं सांगा बरं? आपण कसे आहोत हे विचार करा. श्रीगुरूंचं लक्षण सांगून दिलं हो, ब्रह्मनिष्ठ आहेत म्हणून. आपण कुठे आहोत हा विचार आपण साधक म्हणून काय आहे तो करायला पाहिजे. आणि आपल्याला तसं ब्रह्मनिष्ठ व्हायचं आहे. मग तसं जर का ब्रह्मनिष्ठ व्हायचं असेल तर मग शिकायचं, म्हणून ऐकायचं. मग ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय तर सांगतायत. ब्रह्मनिष्ठ माणूस कसा असतो? ज्याचं काहीही कर्तव्य शेष नाही. 4 प्रकारे सांगितलंय बघा, फार सुंदर आहे, नीट लक्ष देऊन ऐका. ज्याचं काहीही कर्तव्य शेष नाही, ब्रह्मनिष्ठ माणसाची लक्षणं सांगितली. जिथे काहीही प्राप्तव्य नाही, काहीही आता प्राप्त करायचं नाही आहे. जिथे काहीही तक्तव्य नाही, म्हणजे आता जिथे कशाचाही त्याग करावा लागत नाही. आणि जिथे काहीही ज्ञातव्य शेष नाही, म्हणजे आता काहीही जाणून घ्यायची गरज नाही, कुठल्याही प्रकारची ज्ञान करून घ्यायची गरज नाही. अशी जी व्यक्ती, अशी जी स्थिती, त्याला ब्रह्मनिष्ठ असं म्हटलेलं आहे. आपली कर्तव्य शेष आहे का विचार करा. आपलं तर कर्तव्य झालं, पण आता यंदा मुलीचं कर्तव्य आहे असं म्हणतो आपण, मुलांचं कर्तव्य आहे असं म्हणतो आपण, आणि मग ती कर्तव्य पूर्ण करण्याकरता म्हणून मागे लागतो. ज्याची कर्तव्य शेष नाही, म्हणजे मनातल्या सगळ्या कर्तव्य बुद्धी कर्मांचा भाव गेलेला आहे, ज्याला प्राप्तव्य काही नाही, आता काही मिळवायचं शिल्लक नाही, कारण जे मिळवलेलं आहे तेवढं पुरेसं आहे. स्वस्वरूपाची प्राप्ती झाल्यामुळे आता दुसरं काहीही मिळवायचं नाही, प्राप्तव्य नाही, काहीही तक्तव्य शेष नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचा, कुठल्याही गोष्टींचा त्याग करायची आवश्यकता नाही. आता आम्ही पारमार्थिक झालो, आता आम्ही साधक झालो, मग आता आम्हाला त्याग करायला पाहिजे. कशाचा त्याग करायचा नाही? आम्ही आता काही चित्रपट बघत नाही, आम्ही आता कुठे नाटक सिनेमे बघायला जात नाही, त्या गोष्टींचा आम्ही आता त्याग केलेला आहे. पूर्वी आम्ही खूप गझल्स ऐकायचो, आता आम्ही गझल्स ऐकणं बंद केलं. कशाचा त्याग केला? हे चांगलं आहे बरं, त्याच्याबद्दल वाद नाही, अशा गोष्टी कराव्या सगळ्यांनी, हे बरोबर आहे. पण काही कुठल्याही गोष्टीचा त्याग करण्याची आता भावना नाही, भूमिका नाही. काही सोडायचं म्हणून काही शिल्लकच राहिलं नाही आता, म्हणून तक्तव्य शेष नाही असं म्हटलेलं आहे. आणि कुठल्याही गोष्टी ज्ञातव्य शेष नाही, कुठल्याही गोष्टीचं ज्ञान करून घेण्याचं आता संपलेलं आहे. कारण काय, एक काय जे आहे, जे जाणलं असता सगळं जाणल्यासारखं होतं, ते एक तत्व, ते अक्षरतत्व जाणलेलं आहे. असा जो ब्रह्मनिष्ठ आहे, असे जे श्रीगुरू आहेत, त्यांना शरण जावं.
समर्थ रामदासांची एक फार सुंदर छोटीशी कथा आहे, ती बघू. समर्थ रामदास स्वामी अनेक ठिकाणी परिक्रमा करत, भारतभर त्यांनी परिक्रमा केलेली आहे. भारतात अनेक ठिकाणी फिरत असताना एके दिवशी त्यांचे 4 शिष्य आणि समर्थ रामदास स्वामी एका ठिकाणी पोचले, एका गावात पोचले. त्यांचे जे शिष्य आहेत ते भिक्षा मागतात 2-4 ठिकाणी जाऊन. तिथे त्या गावामध्ये आधीच एक गुरु येऊन बसलेले होते. त्या गुरूंना ही बातमी कळली की कोणीतरी गोसावी आलेला आहे आपल्या याच्यात 2-4 शिष्यांसह आणि भिक्षा मागतोय. आता हे गुरु कोण आहे हे बघायला पाहिजे, म्हणून तिथल्या त्या गावातल्या गुरूंनी त्यांच्या शिष्याला सांगितलं की जा जरा समर्थांकडे आणि मी काय सांगतो ते बोल त्यांच्याशी जाऊन. मग काय केलं, त्याला एक वाटी दिली आणि त्याला पाठवलं समर्थांकडे. तो शिष्य आला समर्थांच्याकडे, त्याने नमस्कार केला. समर्थांच्या चरणी नमस्कार केल्यानंतर समर्थांनी विचारलं काय काम आहे. त्यांनी ती वाटी पुढे केली. और हमारे गुरुदेव ने, म्हणजे आमच्या गुरुदेवांनी इसमें थोड़ा सा ब्रह्म देने के लिए बोला है. सुना है आप बहुत ब्रह्मज्ञानी हैं, तो थोड़ा सा इस कटोरी में ब्रह्म दे दो. समर्थ हसले, म्हणाले ये बस. जेवण केलंस का विचारलं त्याला थोडीशी भिक्षा होती ती त्याला वाढली जेवायला. त्याला खाऊ पिऊ घातलं आणि त्याला ती वाटी दिली परत आणि त्याला एक मेसेज दिला बरोबर आणि म्हणाला जा आपल्या गुरूंना जाऊन सांग. वाटी रिकामीच होती, वाटीत काहीच दिलं नव्हतं. ती वाटी घेऊन तो शिष्य त्याच्या गुरुकडे गेला गावातल्या आणि त्या गुरुकडे जाऊन त्यांनी समर्थांनी काय जो निरोप दिला होता तो दिला. समर्थांनी म्हटलं होतं ही वाटी घेऊन जा आपल्या गुरूंकडे आणि त्यांना सांग की ब्रह्म मी तुम्हाला या वाटीत भरून देईल, पण आधी ही वाटी मला रिकामी करून द्या. या वाटीतलं जे ब्रह्म आहे आधी ते काढा, मग मी वाटीमध्ये हे दुसरं ब्रह्म भरून देऊन तुम्हाला. असा निरोप जेव्हा त्या गुरूंनी ऐकला त्यावेळेला ते गुरुसुद्धा तिथे हसले आणि त्यांनी जाणलं की हा खरा ब्रह्मनिष्ठ आहे. भाव काय यातला, कथा झाली. ब्रह्म व्यापक आहे, ब्रह्म सर्वत्र आहे, असं वाटीत भरून देण्याकरता वेगळं नाही, सगळीकडे असलंय, समत्वानी आहे हे जाणलेलं. अशा भावनेत, अशा दृढभावामध्ये जो राहतो तो ब्रह्मनिष्ठ. अशी निष्ठा आपली टिकते का हे आपण बघावं. म्हणून ब्रह्मनिष्ठ आणि ब्रह्मज्ञान याच्याबद्दल काही लोक असे असतात जे सांगतात, वर्णन करतात, आम्हाला ब्रह्मज्ञान झालं, कधी झालं, कुठे झालं, कसं झालं याचं भरपूर वर्णन करतात. अशी यूट्यूबवर पण व्हिडिओ आहेत. अशा गुरूंपासून 4 हात दूर राहावं सगळ्यांनी, ज्यांनी असं वर्णन केलं आहे. कधी झालं ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान होणं काही हा इव्हेंट नाही आहे. ब्रह्मज्ञान असं होत नाही, कुठे झालं म्हणून सांगता येत नाही. नित्यप्राप्त आहे ते, नित्यप्राप्ताची प्राप्ती. हे समजून घ्यावं लागतं या गोष्टी. आणि या गोष्टी अशा ब्रह्मनिष्ठ श्रीगुरूंकडून समजून घ्यावा. म्हणून समजवण्याकरता, समजून सांगण्याची क्षमता असण्याकरता म्हणून त्याला श्रोत्रिय असं म्हटलेलं आहे. आणि ब्रह्माचा अनुभव आणि स्वतः साक्षात्कार घेतलेले ब्रह्मनिष्ठ आहेत म्हणून त्यांना ब्रह्मनिष्ठ म्हटलेलं आहे. अशी श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ अशा श्रीगुरूंकडून. आणि नाथ महाराज म्हणतात पुन्हा दयाळू. जे दयाळू आहे, का दयाळू आहे, त्याला मनामध्ये दयेचा भाव आहे, शिष्याला प्रबोधन करण्याकरता म्हणून त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, म्हणून जो शिष्य समर्थनी प्रबोधू असं म्हटलेलं आहे. आणि पुन्हा यथोचित म्हणजे शिष्याचा जो अधिकार असेल त्याप्रमाणे ते श्रीगुरू त्या शिष्याला तशा पद्धतीने मार्गदर्शन करतात, यथोचित मार्गदर्शन करतात. म्हणून कर्म आणि कर्मनिष्ठा ज्याची आहे त्याचं ब्रह्म आणि ब्रह्मनिष्ठा स्थिर होत नाही असा सिद्धांत आहे. आचार्य इथे म्हणतात नहि कर्मणो ब्रह्मनिष्ठता संभवती. कर्म आत्मज्ञान विरोधात. आत्मज्ञानाच्या विरोधामध्ये कर्म येतं, आड येतं. म्हणून कर्मठ पुरुष जो असतो, ज्याची बुद्धी कर्मामध्येच असते गुंतलेली, आता हे करायचं आहे, उद्या ते करायचं आहे, आता असं करायचं आहे, तसं करायचं आहे, आपण आपली बुद्धी प्रपंचामध्ये गुंतलेली बघितली. जे कर्मठ पुरुष असतात त्यांची बुद्धी त्या कर्मांमध्ये गुंतलेली असते आणि म्हणून ते ब्रह्मनिष्ठ असू शकत नाहीत असा सिद्धांत इथे आचार्य आपल्याला सांगतायत. कर्म हा ज्ञानाचा विरोधी आहे असं स्पष्टपणे इथे सांगितलेलं आहे. कर्मठ माणसाला ब्रह्मनिष्ठा असूच शकत नाही. एक उदाहरण सांगतो म्हणजे मुद्दा स्पष्ट होईल. मध्यंतरी रामनवमी होती, तेव्हा एका मंदिरात आम्ही गेलो होतो
तिथे जेव्हा गेलो त्यावेळेला तिथे फार सुंदर ललिता सहस्रनाम इथल्या पद्धतीप्रमाणे आणि विष्णू सहस्रनाम याचे पाठ सुरू होते. ते सगळे झाले. ते झाल्यानंतर काही वेळ होता, अजून गुरुजी यायचे होते आणि पुढची पूजा प्रारंभ करण्याच्या आधी म्हणून आम्ही प्रस्ताव मांडला आणि म्हटलं रामनामाचा एक जप करू. रामनवमी होती म्हणून सगळ्यांनी शांतपणे श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणूया आपण, असं म्हणून आम्ही सुरुवात केली. अजून एक 10-15 वेळेला अजून म्हणून होत नाही, तर तेवढ्यात काहीतरी कुठेतरी चुळबुळ सुरू झाली. मग तेवढ्यात ते गुरुजी आले. मग 5-7-8 जण उठले त्यांना गुरुजींना काहीतरी मदत करण्याकरता म्हणून, पुढच्या पूजेची तयारी करण्याकरता म्हणून. आणि तो सगळा कार्यक्रम पुढचा तो जे व्हायचं ते झालं, विस्कळीत झाला सगळा. आता ज्याची कर्मात निष्ठा असते म्हणजे काय, जोपर्यंत विष्णू सहस्रनाम सुरू होतं तोपर्यंत अगदी जोरजोरात सगळेजण मोठमोठ्याने विष्णू वषटकार भूत अभव्य भवत प्रभू भूतकृत भूतभृत करत जोरात सुरू होतं. अगदी ते शेवटपर्यंत रथांग पाणी रक्षोभ्यास सर्व प्रणाविद इथे ओम नम इतेपर्यंत ते चाललं जोरजोरात. पण शांतपणे बसून श्रीराम जय राम जय जय राम म्हटलं तर सगळ्यांच्या मध्ये चुळबुळ सुरू झाली. जोपर्यंत आपण काहीतरी म्हणतोय, पाठांतर, स्तोत्र पठण, पारायणं हे करत राहण्यामध्ये ज्याची निष्ठा आहे त्या निष्ठेमध्ये म्हणजे कर्मठ निष्ठा ज्याची आहे त्याला आत्मज्ञान होणार नाही, असा एक मुद्दा इथे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून करायचं हे सगळं, पाठ म्हणायचे, श्लोक म्हणायचे याचं चुकीचं नाही आहे, याच्यामागचा भाव समजून घ्यायचा. हे आपण का करतोय, कशा करता करतोय. केवळ करून 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 काही हाताशी लागत नाही. विचार करणं तितकं आवश्यक आहे. म्हणून उपास केला, श्लोक म्हणा, पाठपाठांतर केला, अध्याय वाचून काढले, त्या अध्यायाचा अर्थच कळला नाही आणि नुसतेच अध्याय वाचून काढले तर मग आपली पारमार्थिक उन्नती कशी होणार. म्हणून व्रतवैकल्य करायची, पाठपारायण करायची आणि मुख्य जे तत्वचिंतन आहे, मुख्य जे साधन आहे ते न करता बाकी सगळं करायचं, यांनी हाताशी काही लागत नाही. म्हणून जे ब्रह्मनिष्ठ आहेत, जे श्रोत्रिय आहेत, अशा श्रीगुरूंकडनं आपण आपल्याला पाहिजे ती साधना शिकून घ्यावी. कुठली साधना, त्या अक्षर स्वरूपाची साधना. जे अक्षर तत्व आहे, जी पराविद्या आहे, पराविद्या कुठल्या तत्वाकडे निर्देश करते आहे, अक्षर तत्वाकडे, जे सत्य आहे ते शिकून घेण्याचं. ती शिकून घेतली तर आपल्याला काही त्यातनं जे गाठायचं ते होईल, साध्य होईल आपल्या हातात. इथे पुढे वर्णन केलेलं आहे 13व्या मंत्रामध्ये, तस्मै स विद्वान उपसन्नाय सम्यक प्रशांतचित्ताय शमान्विताय येनाक्षरम पुरुषम वेद सत्यम प्रोवाचताम तत्वतो ब्रह्मविद्याम. शरण आलेल्या, चित्त पूर्णपणे शांत झालेल्या आणि शमवादी साधन संपन्न झालेल्या शिष्याला तो ज्ञानी महात्मा ज्या ब्रह्मनिष्ठेने नित्य परमपुरुषाचे ज्ञान होईल असा उपदेश करतो. सविद्वान म्हणजे तो कोण, जो ज्ञानी आहे, जो विद्वान आहे, जो श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ आहे, असे जे श्रीगुरू आहेत ते काय करतात तर म्हणतात इथे प्रशांत चित्ताय. काय करतात, ते ज्ञान देतात. कोणाला, प्रशांत चित्ताय, पूर्णतः शांत झालेला जो आहे, शमान्विताय, ज्याने शमादी षटक संपत्ती साध्य केलेली आहे असा, उपसन्नाय म्हणजे जो शरण आलेला आहे असा, त्या शिष्याला ब्रह्मविद्येचा तत्वतः म्हणजे तत्वपूर्वक, विवेचनपूर्वक, नीट, संपूर्ण उपदेश करतात. प्रोवाच म्हणजे करतात. उपसन्नाय याचा अर्थ आहे जो शरण आलेला आहे. शरण कशा पद्धतीने यायला पाहिजे. पुन्हा प्रश्नोपनिषदामध्ये एक कथा येते, त्याच्यामध्ये पिप्पलाद मुनींकडे 6 शिष्य येतात आणि म्हणतात की आम्हाला ज्ञान द्या, आम्हाला उपदेश करा. त्यावेळेला ते गुरु त्यांना सांगतात की 1 वर्षपर्यंत ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून माझ्या आश्रमात राहा. आणि ते काहीही प्रश्न न विचारता ते 6 शिष्य, ते 6 मुनी तिथे त्यांच्या आश्रमात राहतात. असा विचार करत नाही 1 वर्ष यांच्याकडे उगाच मोफत फुकट सेवा करायची. काय होईल 1 वर्षानंतर कोणी सांगितलंय, मिळेल की नाही ब्रह्मज्ञान कोणाला माहिती, यांना तरी माहिती आहे की नाही ब्रह्मज्ञान आहे की नाही यांच्याजवळ काय माहिती. अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारले नाहीत, अशा प्रकारची चर्चा त्यांनी तिथे केली नाही. शांतपणे जे आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्याच्याकरता शरणागत भाव ठेवून
सश्रद्ध अंतःकरणाने श्रीगुरूंपाशी आलेला असा आहे. गोंदवलेकर महाराजांची एक फार सुंदर कथा आहे याच्या बाबतीत. गोंदवलेकर महाराज तुकामाईंकडे जेव्हा गेले, गुरुपदेश करा म्हणून प्रार्थना केली, त्यावेळेला तुकामाईंनी त्यांची 9 महिन्यांपर्यंत परीक्षा बघितली आहे बघा. 9 महिन्यांपर्यंत गोंदवलेकर महाराजांनी त्यांची सेवा केलेली आहे तुकामाईंची. ते जिथे जातील तिथे त्यांच्या मागे मागे त्यांनी जावं. ते जेव्हा म्हणतील तेव्हा तिथे त्यांनी कामं करावी. गुरूंनी सांगायच्या आधी त्यांना काय आहे अपेक्षित, काय हवं आहे, त्यांना नेऊन द्यावं. श्रीगुरू जेवण करता तर यांनी उभं राहावं. श्रीगुरू झोपले असेल तर यांनी वारा घालावा. त्या श्रीगुरूंनी तुकामाईंनी त्यांची किती परीक्षा बघावी. कधी मार दिला आहे, कधी चोप दिला आहे, कधी प्रेम केलेलं आहे, कधी लाड केलेले आहेत. कुठेतरी मध्येच पळून जायचे तर गोंदवलेकर महाराज त्यांच्या मागे मागे पळत त्यांच्या मागे मागे जायचे. असं फुकट काही दिलेलं नाही आहे आत्मज्ञान गोंदवलेकर महाराजांना. आणि नंतर मग पूर्ण परीक्षा बघितल्यानंतर मग म्हणे आता ये बेटा बस, आणि मग त्याच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. आपण जेव्हा आपल्या श्रीगुरूंकडे जातो त्यावेळेला वर्षभर श्रीगुरूंच्या बरोबर राहण्याच्या तयारीने जातो का, जाऊ शकतो का, हा विचार करावा. आजकाल तसं शक्य होत नाही. पण निदान आपली मनाची तरी तशी तयारी आहे का ह्याचा विचार करावा. अशा पद्धतीने जो श्रीगुरूंना शरण जातो त्या श्रीगुरूंना अशी जबाबदारी सांगितलेली आहे इथे उपनिषदांनी की त्यांनी त्या शरण आलेल्या भक्ताला, त्या शरण आलेल्या शिष्याला, कसा आहे तो शिष्य, प्रशांत चित्ताय, जो विविरक्त आहे, जो मुमुक्षु आहे, त्याला ब्रह्मतत्वाचा उपदेश करावा. इथे बघा 12व्या मंत्रामध्ये जो जिज्ञासू मुमुक्षु साधक आहे त्यांनी श्रीगुरूंना शरण जावं असं सांगितलेलं आहे. आणि 13व्या या मंत्रामध्ये असं सुचवलं आहे की अशा शरण आलेल्या साधकाला श्रीगुरूंनी, सद्गुरूंनी ब्रह्मविद्या शिकवावी. असा दोन्हीकडनं मिलाफ करून दिलेला आहे. शिष्य कसा असावा, अधिकारी असावा, तो विधिवत शरण आलेला असावा, समाधी साधन संपन्न असावा, विरक्त असावा, विवेकी असावा. बघा परमार्थाच्या अधिकारामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: विवेक, वैराग्य, समाधी षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व. इथे परीक्ष लोकान कर्मचितान या शब्दांमध्ये विवेक सांगितलेला आहे. निर्वेद मायामध्ये वैराग्य सुचवलेलं आहे. इथे प्रशांत चित्ताय शमान्विताय या शब्दांनी समाधी षटक संपत्ती सुचवली आहे. आणि तद्विज्ञार्थम सगुरुमेवाभिगच्छेत इथे मुमुक्षुत्व आणि श्रीगुरु शरणागती सुचवली गेलेली आहे. असा साधन चतुष्टय संपन्न जर का अधिकारी असेल तर त्याला श्रीगुरु अत्यंत हर्षपूर्वक उपदेश करतात. प्रशांत चित्ताय उपरत दर्पादिदोषाय शमान्विताय अशा पद्धतीचं वर्णन इथे आलेलं आहे. हा शेवटचा मंत्र आहे आणि थोडासा या मंत्राचा आपण विचार करू आणि मगच आपण आज विश्राम करूया. 5 ते 10 मिनिटं जास्त होईल, आपण थोडा वेळ थांबावं. शमदम ही जी संपत्ती सांगितलेली आहे, शमाधी षटक संपत्ती असं जे म्हटलेलं आहे, त्याचा फार सुंदर विचार इथे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. कारण प्रशांत चित्त आहे सांगितलं आहे, ज्याचं चित्त अत्यंत शांत झालेलं आहे, ज्याच्या चित्तामध्ये हर्ष नाही, खेद नाही, ज्याच्या चित्तामध्ये हालचाल नाही, शांत, जो पूर्णपणे विरक्त झालेला आहे. मगाशी आपण राग द्वेष या शब्दांचा अर्थ बघितला होता. ज्याला राग नाही, द्वेष नाही, हर्ष नाही, खेद नाही, अशा पद्धतीने ज्याची आपली शांती ज्यांनी प्रस्थापित केलेली आहे, ज्यांनी उपासना करून आपलं चित्त शुद्ध शांत केलेलं आहे, अशा शांत प्रशांत चित्ताय अशा साधकाला, अशा शिष्याला आता उपदेश करता येतो. आणि कसं सांगितलंय, दर्पादी दोषाय शमान्विताय. दर्प आदी दोष ज्यांनी पूर्णपणे जिंकलेले आहेत, त्याला इच्छांचे कारण जे असतात, दर्प असतो, अहंकार असतो. काय सुंदर वर्णन आहे. ज्यांनी षडविकार जिंकलेले आहेत, ज्यांनी आपल्या कामनांना जिंकलेलं आहे, ज्यांनी आपल्या इच्छांना जिंकलेलं आहे, ज्यांनी आपल्या अहंकाराला जिंकलेलं आहे, जो ममतारहित झालेला आहे, ज्यांनी ममत्वाचा त्याग केलेला आहे, ज्यांनी दर्प आदी जे दोष आहेत त्यांचा त्याग केलेला आहे, असा सत्वगुण प्रधान, सत्वगुण संपन्न असलेला, ज्यांनी आपल्या मनांवर नियंत्रण प्राप्त केलेलं आहे, ज्यांनी आपल्या इंद्रियांवर नियंत्रण प्राप्त केलेलं आहे, तो शिष्य
असा शिष्याचा अधिकार प्राप्त करून घेणं ही आपली साधक म्हणून जबाबदारी आहे. मग श्रीगुरूंची जबाबदारी आहे ती वेगळी. त्यांनी तशा साधकाला उपदेश करावा हे सांगून ठेवलेलं आहे. पण आपण साधक म्हणून सत्शिष्य बनावावं. आपण सत्शिष्य बनल्यानंतर मग श्रीगुरू आपल्याला उपदेश करतील. शमादी षटक संपत्ती काही जणांनी ऐकली असेल, काही जणांना माहिती असेल. शम म्हणजे काय, तर शम म्हणजे पहिलेच त्याचा साधा अर्थ आहे शांत होणं. जो शांत झालेला आहे त्यांनी शम साधलेला आहे. शांत म्हणजे काय नुसतं, तर परमार्थाला प्रतिकूल असलेले जे विषय आहेत त्या विषयांपासून आपल्या मनाला नियंत्रण करणं, आपल्या मनाला आवरून धरणं. परमार्थाला प्रतिकूल आहे ना विषय, मग आवरून धरायचा. मन आपलं तिकडे गेलं नाही पाहिजे. छोटंसं उदाहरण देतो पटकन आणि पुढे जातो. श्रीधर स्वामींच्या चरित्रामधली कथा आहे. श्रीधर स्वामींना त्यांच्या लहानपणी पेढा खूप आवडायचा. पेढे भयंकर आवडायचे श्रीधर स्वामींना. गोड खायला आवडायचं. पेढे म्हटले की त्यांचं मन तिथे जायचं सारखं. आणि त्यांना तर आता संन्यास घेतलेला आहे आणि पेढे खायची अशी अनिवार्य इच्छा, हे काही बरोबर नाही. श्रीधर स्वामींनी काय करावं, श्रीधर स्वामींनी बाजारात जाऊन काही पावभर पेढे आणले. बाजूला शेण पडलं होतं, ते शेण त्या पेढ्यांमध्ये कुस्करलं, ते मिक्स केलं सगळं आणि ते पावभर पेढे तसे शेणासगट खाल्ले. थोडं किळसवाणं वर्णन वाटेल तुम्हाला, पण अशा पद्धतीने जेव्हा त्यांनी ते खाल्ले की त्याच्यानंतर त्यांना त्याच्या इतकी शिसारी आली त्या गोष्टीची, तिटकारा आला त्या गोष्टीचा, की त्याच्यानंतर पुन्हा आयुष्यभरामध्ये त्यांनी कधी पेढ्यांकरता त्यांचं मन तिथे विचलित झालं नाही. आपल्या इंद्रियांना प्रतिकूल परिस्थितीतून आवरून धरणं, परमार्थाला प्रतिकूल अशा विषयांपासून आवरून धरणं, याला दम असं सांगितलेलं आहे. म्हणून शम आणि दम या दमाचा पण विचार केलेला आहे. जे आपले इंद्रिय धावतात ना सतत विषयांकडे, जी इच्छा होते मनामध्ये निर्माण ते पेढे खायचे, हे कशामुळे होते, कारण त्या वासना तिथे राहिलेल्या असतात. त्या वासनांमुळे हे सगळे इंद्रिय तिथे धाव घेतात विषयांकडे. म्हणून मन आणि मनाचं नियंत्रण म्हणजे शम आणि इंद्रिय आणि इंद्रियांचं नियंत्रण करणं म्हणजे दम. असा शम आणि दम हा साध्य करावा लागतो. त्याचा पुढचं जे सांगितलेलं आहे 6 घटकांमधलं ते आहे उपरम. उपरम शब्दाचा अर्थ आहे की आत्तापर्यंत मनामध्ये विषयांची आसक्ती आहे म्हणून विचार येत आहेत, पण मनाला मी दाबून ठेवलेलं आहे, धरून ठेवलेलं आहे, नियंत्रणामध्ये ठेवलेलं आहे. पण उपरम शब्दाचा अर्थ काय सांगितला आहे बघा, त्याच्यामधला भेद काय सांगितला आहे बघा, की परमार्थाला प्रतिकूल असलेल्या विषयांच्या बद्दलची आपल्या अंतःकरणामध्ये जरासुद्धा विचार न उत्पन्न होऊ देणं, याला उपरम सांगितलेलं आहे. शम आणि दमामध्ये विचार उत्पन्न झाला पण आवरून धरलेला आहे. अजूनही विचार येतोय, आता तो अंतःकरणामध्ये तो विचारसुद्धा न येणं, पूर्णपणे विरक्ती ज्यांनी साध्य केली आहे ते उपरम या शब्दाने सुचवलं आहे. उपरम शब्दाचा दुसरा अर्थ संन्यास असा सुद्धा सांगितलेला आहे. पण संन्यास म्हणजे आपण इथे संन्यस्त वृत्ती असा धरू. म्हणून मनातनं विषय वासनांना पूर्णपणे ज्यांनी घालवून दिलेलं आहे बाहेर, मी आणि माझं याच्या संबंधित जे जे काही विचार आहेत ते आता विचारांना ज्यांनी पूर्णपणे घालवून दिलेलं आहे त्याला उपरम साधला असा विचार होऊ शकतो. म्हणून शम दम उपरम. पुढचं आहे श्रद्धा. गुरुपदिष्ट वेदांत वाक्येषु विश्वासः इति श्रद्धा. श्रीगुरु, शास्त्र, संत वचन यांच्यावर ज्यांचा पूर्णपणे विश्वास आहे, आणि नुसता विश्वास आहे म्हणून नाही, ते सांगतात म्हणून माझा विश्वास आहे असं नाही, तर त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने आपण तसं आचरण करणं याला श्रद्धा असं म्हणतात. गुरूंनी सांगून ठेवलेलं आहे एक गोष्ट, पण आचरण होतंय का? आचरण होत नसेल तर मग ती श्रद्धा खरी नाही. म्हणून आत्मा आहे, शास्त्रांनी सांगितलेलं आहे, श्रीगुरू सांगतात तसं आहे, माझ्या श्रीगुरूंनी सांगितलं म्हणून तो आत्मा आहे स्वीकारायचं आणि त्या पद्धतीने मार्गक्रमण करत राहायचं. आणि तो आत्मा मी आहे असं आपल्या चित्तामध्ये ठसून घ्यायचं, याला श्रद्धा असं म्हणतात. आपण पटापट बघतो आहे, हा विषय खरं म्हणजे मोठा आहे. पुढचा आहे समाधान. समाधान म्हणजे अंतःकरण वृत्तीचं सम्यक आधान, बॅलन्स्ड. कुठल्याही परिस्थितीमध्ये मन विचलित न होऊ देणं. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचे आघात झाले तरी आपल्या मनाचा तोल आणि ताल सांभाळून ठेवणं, याला समाधान असं म्हणतात.
मगाशी आपण उदाहरण बघितलं, राग, द्वेष, हर्ष, खेद, समाधान. कुठल्याही द्वंद्वातनं शांतपणे असं आहे का, ठीक आहे, तसं आहे का, ठीक आहे, असं असलं तरी रामकृष्ण हरी, तसं असलं तरी रामकृष्ण हरी, असं म्हणण्याची सवय लावून घेतली पाहिजे. आपल्या मनासारखं झालं म्हणजे मी समाधानी आहे. अमुक अमुक प्रकारची भाजी अमुक अमुक पद्धतीने केली तरच ती मला आवडते, आणि ती आवडली आणि तशी केली असेल तर मग मी ती खातो आणि मग मी आनंदी होतो आणि मग मला समाधान मिळतं, असं म्हणण्याला काही अर्थ नाही. एखाद्या वेळेला भाजी वेगळ्या पद्धतीने केली असेल तरी सुद्धा आपल्या मनामध्ये तसा किंचितसाही विचार न येणं, ही भाजी अशी का केली, हिला मी किती वेळा सांगितलं होतं, ही भाजी मला अशा पद्धतीने केलेली आवडते, अशा प्रकारचे विचार जे आपल्या मनातल्या बोलून दाखवत नाही आपण. हां ठीक आहे, का आता मी पारमार्थिक झालो ना, आता काय बोलायचं, सांगितलं आहे गुरूंनी, शांत राहायचं आहे. पण मनामध्ये सुद्धा असा विचार नाही येणं, खऱ्या अर्थाने समाधान. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या चित्ताला समतोल ठेवणं, शांत ठेवणं, बॅलन्स ठेवू शकणं. आणि पुढचं आहे तितिक्षा. हे तेव्हाच साध्य होतं. तितिक्षा सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम. विवेक चूडामणीमध्ये फार सुंदर व्याख्या दिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींच्या. कुठलंही दुःख झालं तरी त्याला अप्रतिकारपूर्वक सहन करायचं. म्हणजे मी सहन करतो ते दुःख, ही भावना सुद्धा आपल्या मनामध्ये नको. कुठल्याही प्रकारचे द्वंद्व असतील, कोणी काही शब्द बोलले असतील, कोणी काही आपल्या मनाविरुद्ध गोष्ट केली असेल, मनामध्ये कुठल्याही प्रकारचं याचं मी किती सहन करतोय तुम्हाला काय माहीत, अशा पद्धतीची जर का भावना मनामध्ये असेल तर ती तितिक्षा होत नाही. ती तितिक्षा नाही. अप्रतिकारपूर्वक तो तसा वागतो, तो तसाच वागणार आहे. मला कसं वागायचं आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये मी कसं शांत आणि समाधानी राहायचं आहे, हे प्रयत्नपूर्वक आपल्याला हे साध्य करून घ्यावं लागतं. लक्षात घ्या, श्रीगुरूंनी माझ्या डोक्यावर हात ठेवला म्हणजे माझं कल्याण झालं असं होत नाही. प्रत्येक साधकाला हे साध्य करून घ्यावं लागतं. आपलं समाधान, आपली प्रसन्नता आपल्याला टिकवून धरावी लागते. आपली तितिक्षा आपल्याला वाढवत न्यावी लागते. हा अधिकार आहे. सगळ्यात शेवटचं याच्या पुढचं सांगितलं आहे ते मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्वाचा आपण विचार केलेला आहे, करून झालेला आहे. म्हणून अशा अधिकारपूर्वक विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आपण बघितलं. आणि मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची प्रखर तीव्रतम इच्छा. आता मला फक्त मोक्षच हवा आहे, बाकी काहीही नको, अशी जेव्हा आपल्या मनामध्ये इच्छा होईल त्यावेळेला ते मुमुक्षुत्व पूर्ण होईल. हे चार घटक याला साधन चतुष्टय संपन्न असा अधिकारी असं म्हणतात. आणि असा प्रशांत चित्ताय समान्विताय जो आहे तो जेव्हा श्रीगुरूंकडे जातो आणि तो जेव्हा विचारतो की मला त्या अक्षरतत्वाची प्राप्ती करून द्या, त्या परातत्वाची प्राप्ती करून द्या, तेव्हा मग श्रीगुरू त्याला उपदेश करतात. येन विज्ञानेन यया विद्यया पर अक्षरम अदृश्यम आदी विशेषणम. ज्या विज्ञानाने किंवा ज्या विद्येमुळे हे अक्षर, अदृश्य आदी विशेषण लावलेलं जे तत्व आहे, म्हणजे जे ब्रह्मतत्व आहे, त्या तत्वाची प्राप्ती करून देण्याचं काम आपण बघितलं आहे. कुठलीही विशेषणं सुचवतात इथे शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये ही विशेषणं सांगितली आहे. अक्षर, अदृश्य आदी विशेषणं. आठवत असेल तर विचार करा. पहिल्या खंडामध्ये आपण 6व्या मंत्रामध्ये याचा विचार करून झालेला आहे. जेव्हा शौनकांनी प्रश्न विचारला त्यावेळेला अपराविद्या म्हणजे काय आणि पराविद्या म्हणजे काय याचा उपदेश श्रीगुरू त्याला करतात. त्यावेळेला पराविद्येचा उपदेश करताना एक मंत्र आलेला आहे त्याच्यामध्ये. तत् अदृश्यम अग्राह्यम अगोत्रम अवर्णम अचक्षुः श्रोत्रम तद पाणिपादम नित्यम विभुम सर्वगतम सुसूक्ष्मम तद अव्ययम यत भूतयोनिम परिपश्यन्ति धीराः. असा जो 6वा मंत्र आहे त्याच्यामध्ये आपण सविस्तर विचार आणि विवरण असं केलेलं आहे. अदृश्य म्हणजे जे दृश्य नाही, जे डोळ्यांना दिसत नाही, जे पंचज्ञानेंद्रियांनी जाणता येत नाही असं. अग्राह्य म्हणजे जे कर्मेंद्रियांनी जाणता येत नाही, पकडता येत नाही असं, ग्रहण केलं जात नाही असं. अगोत्र म्हणजे ज्याचा कधी जन्मच झालेला नाही असं. अवर्ण म्हणजे ज्याचं कधी वर्णन करता येत नाही किंवा त्याचा कुठलाही वर्ण नाही, कुल नाही, धर्म नाही, गुण नाही असं जे तत्व आहे ते ब्रह्मतत्व. त्या ब्रह्मतत्वाचा जे अपाद पाणी आहे, म्हणजे ज्याला कुठलेही कर्मेंद्रिय नाहीत,
जे नित्य आहे, विभू आहे, सर्वगत आहे. नित्य शब्दाने आपण विचार केला होता, कालपरिच्छिन्न नाही असं. जे विभू आहे म्हणजे सर्वव्यापक आहे, म्हणजे देशपरिच्छिन्नता जिथे लागू पडत नाही असं. आणि जे सर्वगत आहे म्हणजे जिथे वस्तुपरिच्छिन्नता लागू पडत नाही असं. जे वस्तुपरिच्छिन्न नाही, मग काय आहे असं तत्व? जे देश काल वस्तू परिच्छिन्न नाही असं तत्व कळलं ते ब्रह्मतत्व. जे सर्वत्र आहे, सदा आहे, सम आहे ते ब्रह्मतत्व. त्या ब्रह्मतत्वाचं, त्या अक्षरतत्वाचं मला वर्णन करा. श्रीगुरु अशा अक्षरतत्वाचं वर्णन करतात. कशा पद्धतीने करतात? तर श्रीगुरु म्हणतात की पुरुष आणि पूर्ण पुरुष, दोन शब्द इथे आलेले आहेत छान. पुरुष म्हणजे काय ते जाणून घे. आणि तो पुरुष कशा पद्धतीने वर्णन केलेला आहे? पूर्णत्वात पुरुषयनाच्च. शरीररूप, हे जे शरीररूप असं जे पूर आहे, नगर आहे, या नगरामध्ये जो वास करतो, शयन करतो म्हणजे वास करतो असा एक पुरुष. आणि जो पूर्ण आहे, पूर्णत्वाने भरलेला आहे म्हणजे आत्मतत्व. त्या आत्मतत्वाचं वर्णन, त्याचं वर्णन, जे सत्य आहे, जे सत्य स्वरूप आहे ते वर्णन. पूर्णात इति पुरुषात असं अशा अर्थाने इथे वर्णन केलेलं आहे. ते पूर्ण स्वरूप म्हणजे जे अपूर्ण नाही ते पूर्ण, तो पुरुष, ते आत्मतत्व, ते ब्रह्मतत्व, ते म्हणजे मी. त्या अक्षरतत्वाचं वर्णन इथे चाललेलं आहे. जो देशकाल वस्तू परिच्छेद आहे, जो स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, जो पूर्ण आहे, नित्य आहे, सत्य आहे, ज्ञानरूप आहे, आनंदरूप आहे, अशा अक्षरतत्वाचं वर्णन इथे करणं चाललेलं आहे. आणि मग या अक्षरतत्वाचं वर्णन करण्याकरता म्हणून तीन पद्धतींनी त्यांनी वर्णन इथे केलेलं आहे. एक आहे क्षरण, दुसरं आहे क्षती आणि तिसरं आहे क्षय. असे तीन शब्द आचार्य इथे योजतात. अक्षरतत्व म्हणजे काय हे समजून सांगण्याकरता 2 मिनिटात हा मुद्दा बघू आणि थांबू आपण. क्षरण होणं म्हणजे च्युत होणं, नाश होणं. ज्याचं क्षरण होत नाही तो अक्षर आत्मा. तो अज आहे म्हणजे तो जन्मालाच येत नाही. जो जन्मालाच येत नाही त्याचा कधी मृत्यू होणं शक्य नाही, म्हणजे त्याचा कधी नाश होणं शक्य नाही, म्हणून तो त्याचा कधी क्षरण होत नाही. अजो नित्यम शाश्वतोयम पुराणो अशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. तो अज आहे, नित्य आहे, त्याला कधी क्षरण होणं शक्यच नाही. ज्याला क्षती होणं शक्य नाही. क्षती म्हणजे एखादा व्रण उत्पन्न होणं, निर्माण होणं. आपण गाडीवर, बाईकवर, कारवर स्क्रॅच येते, व्रण होतं, किंवा आपल्याला एखादी इजा होते, आपण म्हणतो व्रण आला इथे. अशा प्रकारे आत्मतत्वाला कधीही क्षती पोहोचत नाही. नैनंद चिंदंती शस्त्राणी नैनंद हती पावकः, पुन्हा वर्णन आलेलं आहे सगळं. तिसरं आहे क्षय होत नाही. क्षय होणं म्हणजे कमी होणं, घट होणं, एखादी गोष्ट कमी होणं. ज्याचा क्षय होत नाही त्याला अक्षय म्हणतात. आपलं शरीर असतं, त्या शरीराची शक्ती जी असते ती क्षय होते म्हणजे कमी होते हळूहळू. जसजसं आपण म्हातारा व्हायला लागतो तसतसं शरीराची शक्ती, इंद्रियांची शक्ती कमी होते. आत्मा म्हातारा होत नाही कधी. तो अजर आणि अमर आहे. तिथे कुठल्याही प्रकारचा तरतम भाव आत्मतत्वाकडे नाही. क्षय नाही, वृद्धी नाही, वाढ नाही, घट नाही, भेद नाहीत, छोटा नाही, मोठा नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, कुठल्याही प्रकारचे भेद त्या आत्मतत्वामध्ये नाही. समर्थांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे मनाच्या श्लोकांमध्ये. तुटेना फुटेना कदा देवराणा, चळेना ढळेना कदा दैन्यवाणा. जो कधी चळत नाही, जो कधी ढळत नाही, म्हणजे त्याचा कधी क्षती होत नाही, जो कधी क्षरण पावत नाही, तुटेना फुटेना, कधी त्याचा क्षय पण होत नाही. अशा अर्थाने हे 3 शब्द सुचवून आचार्यांनी इथे अक्षरतत्व म्हणजे काय याचं वर्णन केलेलं आहे. आणि या अक्षरतत्वाचं वर्णन श्रीगुरूंनी त्या सत्शिष्याला करावं, जर का शिष्य सत्शिष्य असेल तर. म्हणजे कशा पद्धतीने करावं तर ते म्हणतात, ताम ब्रह्मविद्याम तत्वतो यथावत प्रोवाच. सांगायचं, करावं, करा असं सुचवतात ते. यथावत म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने सुचवून घ्या. वेदांतशास्त्रातल्या अनेक पद्धती आहेत. अध्यास, अध्यारोप, अपवाद, वेगवेगळ्या प्रकारचे वाद आहेत, वेगवेगळ्या लक्षणं आहेत.
लयचिंतन आहे, इत्यादी प्रकारचे जे सगळ्या पद्धती आहेत, वेदांतशास्त्रामधल्या अनेक प्रक्रिया आहेत, त्या समजावून घेऊन, त्या नीट समजावून सांगून शिष्याला ब्रह्मचिंतन करायला उद्युक्त करावं, तसा उपदेश त्याला करावा. आणि हे नियम आचार्यांकरता सुद्धा घालून दिलेले आहेत की जर का सत्शिष्य प्राप्त झाला असेल तर त्याला अविद्येच्या या मोहमायातनं बाहेर काढावं. या ठिकाणी इथे दुसरा खंड पूर्ण झालेला आहे. पहिलं मुंडक इथे संपलेलं आहे. पुढचं मुंडक आपण पुढच्या वेळेला बघूया. आता इथे विश्राम करूया, थांबूयात आता. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.